हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर अनंत शेवाळे, अकोला, महाराष्ट्रामधून. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जे सरकारने एक निर्णय घेतलेला आहे की जे होमिओपॅथी डॉक्टर्स आहेत त्यांना एक वर्षाचा कोर्स करून, ज्या कोर्सचं नाव आहे CCMP, हा कोर्स करून त्यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल जे आहे त्याच्या रजिस्ट्रेशन करण्याची ते परवानगी देत आहेत. तर याच संदर्भात सगळे आम्ही ॲलोपॅथिक डॉक्टर्स जे आहोत त्यांनी एक बंड पुकारला आहे की असं करण्याची गरज नाही आहे. कारण की जे स्टँडर्ड आहे की MBBS 4.5 वर्षाचं, नंतर इंटर्नशिप, ते 1 वर्ष हा कोर्स करून ते त्या क्वालिटीचं ट्रीटमेंट जे आहे ते पेशंट्सला देऊ शकणार नाही, किंवा हे पेशंटसोबत जे आहे ते एक प्रकारचं काय म्हणू आपण, किंवा इनजस्टिस होईल. कारण की MBBS जे डॉक्टर असतात त्यांना 4.5 वर्षाचं डीप नॉलेज असतं. MBBS असं काही नाही, सगळ्याच पॅथीज ठीक आहेत, पण आपण आपली पॅथी प्रॅक्टिस करून पण पुढे जाऊ शकता. तर माझा असं पर्सनल ओपिनियन आहे की त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची मुभा सरकारने देऊ नये. दुसरी गोष्ट अशी की डॉक्टर्स कमी असतील तर तसंही जे होमिओपॅथिक डॉक्टर्स असले किंवा BHMS डॉक्टर्स असले ते त्यांच्या जर कॅपॅसिटीच्या बाहेर असलं तर ते सर्जन्सला पेशंटला रेफर करू शकतात. आता मोस्ट ऑफ द जे ड्रग्ज आहेत जे की BHMS किंवा BAMS डॉक्टर्स जे आहेत ते लिहू शकत नव्हते, पण सरकारने त्यांना तेही परमिशन दिलेली आहे. तर मला असं वाटतं की कुठेतरी सगळ्यांनी आपापल्या पॅथीजचं जे आहे रजिस्ट्रेशन ते त्या पॅथीजपर्यंतच राहू दिलेलं बरं राहील. आता मी कोणत्याच पॅथीच्या अगेन्स्ट नाही आहे, पण मला तरी असं वाटतं की होमिओपॅथी आहे त्यांचं स्वतःचं एक होमिओपॅथीचं रजिस्ट्रेशन असतं. जसं ॲलोपॅथी, आम्ही ॲलोपॅथी डॉक्टर्स आहोत तर आमचं MMCचं रजिस्टर्डमध्ये रजिस्ट्रेशन असतं. तर 2 ठिकाणी रजिस्ट्रेशनची काही गरज नाही आहे. आणि जर आपल्याला क्वालिटी द्यायची असेल महाराष्ट्राच्या पेशंट्सला किंवा आउट ऑफ द महाराष्ट्र ऑल्सो, तर असे निर्णय सरकारने थोडेसे डॉक्टर्सना पण सपोर्टमध्ये घेऊन मगच घेणं गरजेचे आहेत. प्लीज या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमचं पण काय ओपिनियन आहे या संदर्भात तुम्ही सांगू शकता. बिईंग अ डॉक्टर मला तरी असं वाटतं की या रजिस्ट्रेशनची काही गरज नाही आहे. पण मी पुन्हा तुम्हाला सांगू इच्छितो की मी कोणत्याच पॅथीच्या अगेन्स्ट नाही आहे. तुम्ही तुमची पॅथी प्रॅक्टिस करू शकता. जिथे तुम्हाला असं वाटतं की बाबा तुम्ही कमी पडताय तर तुम्ही तुमचे पेशंट्स ॲलोपॅथिक डॉक्टर्सला रेफर करू शकता. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.